शरणखेडे मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर। आमचे मित्र हळसाहेब यांनी मला माने साहेबाकडे आणलं। ठीक आहे, माझ्याकडे एक 100 एकर क्षेत्र आहे। माझ्याकडे पूर्वी डाळिंब होतं, काढलं आहे। माझ्याकडे आता कलर कॅप्सिकम मिरची आहे, लिंबुनी आहे, अजून सीताफळ आहे। आणि मला आता मी डाळिंबचे रोप बुक केलेले आहेत। त्या हिशोबाने मी डाळिंबचं म्हणजे प्रत्यक्षात प्रॅक्टिकली पाहण्याकरता आलो, तर मला इतकं सुंदर वाटलं। ठीक आहे, काही गोष्टी हे ज्ञान प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय कळत नाही। 7 बाय 11 वर लागवड केलेली आहे आणि त्याच्यामुळे एकरी 565 रोपं लागतात। बंद झालंय साहेब, 565 रोपं लागतात। आणि ह्या 565 रोपांमध्ये एक खोड पद्धत म्हणजे काय, जर एक झाड लावलं आणि त्याला 3 फांद्या खाली लागल्या तर त्याला जे अन्नद्रव्य मिळतं ते तीन ह्याच्यात मिळतं। जर समजा जे स्टंप आहे तुमचा, जो झाड आहे ते 100 ग्रॅमचं 200 ग्रॅमचं जे फळ व्हायचे ते 50 ग्रॅमचंच होईल। आणि एक स्टंपमुळे काय झालं की तुमचं सूर्यप्रकाशाचा जो आहे जे म्हणजे तीन समजा 3 फांद्या झाल्या, 4 फांद्या झाल्या, ब्रँचेस वाढल्या की पाला तयार होतो, काड्या तयार होतात आणि सूर्यप्रकाश मिळत नाही। सूर्यप्रकाश नाही मिळाला, कुठल्याही फळाला सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर त्याचं सशक्तपणा किंवा रोग प्रतिबंधक होतं। ह्या गोष्टी यांनी बऱ्याचशा म्हणजे रोगापासून वाचवण्याकरता बऱ्याचशा गोष्टींच्या शिकण्यासारख्या आहेत। त्या सगळ्यांनी अनुभव घ्यावा, कारण आपण हे सगळं कोणी 100 किलोमीटर कोणी 200 किलोमीटरहून आलेलं आहे। ज्ञान हे सगळं शेवटच्या क्षणापर्यंत घेता येतं। उलट हे चांगली गोष्ट आहे की सरांनी एक सांगितलं की डाळिंब हा खर्च तुमच्या सोलापूर साईडला तेल आला, मर रोग आलं, खाली कीड आली, कुंबळकूस झाली, बऱ्याचशा गोष्टी असतात, काय का नाही। ह्या सगळ्यावर उपाय करण्याकरता सरांकडून मार्गदर्शन घेणं चांगलं आहे। आणि एक खोड पद्धतीमुळं तुमचं फळ आणि तुम्ही हे जे सांगितलं सर, मी जे तुम्हाला म्हटलं पण तुम्ही त्याचं उत्तर सांगितलं की काही तुमची जी फळं आहेत फार फळं आहेत, 200-250 फळं आहेत आणि पार खालून म्हणजे हे झाल्यासारखं मुळे ऍक्टिव्ह नसल्यासारखं फळ दिसायला लागलं ते। पण तुम्ही ते आता सांगितलं किंवा ठीक आहे, ती मला त्याच्यावर ते फळ लावल्यानंतर किंवा ते 200 फळं टाकल्यानंतर त्या झाडाची कॅपॅसिटी काय होती ते प्रयोग करण्याकरता तुम्ही केलंय। म्हणजे खरंच आनंदाची बातमी आहे। तुम्ही हे सगळ्या गोष्टी प्रयोग करून करतात, लोकांना माहिती देतात। असंच माहिती यापूर्वी तुम्ही द्यावी अशी मी अपेक्षा करतो। आणि खरंच शेतकऱ्याला कुणीच वाली नाही साहेब, माने साहेब। तुम्ही एका शेतकऱ्याचे पुत्र आहेत, मी एका शेतकऱ्याचा पुत्र आहे, मी व्यावसायिक आहे। परंतु बऱ्याच गोष्टी अशा शेतकऱ्याला फसवणारेच असतील। आता तुम्हाला 50,000 खर्च येतो, लाख खर्च येतो। एखाद्या केमिकल दुकानात गेलं की ते म्हणतो ना हे टॉनिक आहे ना साहेब, हे मारा, हे 500 रुपयाचं आहे, हे 2000चं आहे। आणि शेतकरी म्हणतो ना 2000 घेतलं जरा लवकर बरं होईल, काही हिशोबाने अपेक्षा करतो। परंतु शेतकरी राजांनो, मी एकच विनंती करल की ह्याला सेंद्रिय पद्धतीने शेणखत टाकणे आणि वेळेवर हे करणे, हार्वेस्टिंगचा पद्धत आहे नवीन। एक साहेब, मी नाशिकला मागल्या आठवड्यात गेलो होतो। बऱ्याच लोकांना म्हणणं आहे की बा हे गवत काढलं पाहिजे। मी सुद्धा या मताचं गवत काढत नाही पाहिजे, त्याचं कटिंग करणं पाहिजे। कटिंग केल्यानंतर गवताचं काय होतं, कटिंग केल्यानंतर सगळ्या गवताचं हार्वेस्टिंग जागा होतं आणि ते कुजलं जातं, कुजून त्याचं खत तयार होतं। आणि जे मुळे ऍक्टिव्हेट होते त्या आता काय होतं, माणसांनी गवत काढलं की मुळे ऍक्टिव्हेट होणारे बंद पडतात, अशा बरेचसे अनुभव येतात। तर हे खत, हे कंपोस्ट खत जागेवर केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। तुम्ही म्हणले ते बरोबर आहे। आणि असे नवीन शोध लावून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं। ह्या सगळ्या लोकांना कुणी नगरहून, कुणी कर्नाटक, सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातले बरेचसे लोक आले। तुम्ही अशीच अनुभव घ्या आणि माने साहेब असंच उत्तरोत्तर तुमची अशी प्रगती व्हावी। मी असं म्हणतो की तुम्ही शेतकऱ्याकरता, जसं आता आम्ही त्याला गेलो होतो, औरंगाबादला गेलो होतो बघा, शरद किंग म्हणून जात आहे तुपेवाडीला, त्यांनी सुद्धा असं चांगलं मार्गदर्शन आम्हाला दिलं। आम्ही हे आमचे कन्सल्टिंग आहेत, हे आपले हराळ साहेब। माझ्याकडे 100-125 एकर क्षेत्र आहे, पूर्ण बागायत आहे, मला शेतीचा फार नाद आहे, म्हणून मी आलो। ठीक आहे, असंच शेतकऱ्यांनी प्रत्येकाने यावं, प्रत्येकाने मार्गदर्शन करावं। तुम्ही याच्यापूर्वी असं लोकांना काय असेल, ठीक आहे, तुम्ही मगाशी सर म्हणले ते तुमचे किंवा ठीक आहे फ्रीमध्ये देण्यापेक्षा जरा फी घेऊन देतो, चाललंय सर, काय अडचण नाही। फ्री घेतल्यावर बी काही शेतकऱ्याला माहिती मिळत नाही, बरोबर आहे। शेवटी तुमचा मॅनेजमेंटचा खर्च आहे, शेवटी कुठंतरी निघला पाहिजे। शेवटी हे सगळ्या गोष्टी हवे पाण्यावर चालत नाहीत, यातला आनंद आहे, त्याची काय अडचण नाही। पण आम्हाला मार्गदर्शन करा आणि कमी खर्चात शेतकरी कसं उत्पन्न देईल याची माहिती अजून तुम्ही प्राप्त करा। एवढंच बोलतो मी, माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।